ठाणे महानगरपालिकेचे सभागृह नेते श्री हनुमंत जगदाळे यांनी आज पत्रकारांसाठी चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। गेल्या काही महिन्यांपासून ठाणे महानगरपालिकेमध्ये सातत्याने संघर्षाची पार्श्वभूमी निर्माण झाली आहे। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे सत्तेमधील दोनही मित्रपक्ष एकमेकांच्या विरोधात सातत्याने उभे ठाकत असल्याचं चित्र शहरात समोर जात आहे आणि त्यामुळे ठाणे महानगरपालिकेचा यापूर्वीचा इतिहास बघता महानगरपालिकेमध्ये सौहार्दाने कामकाज होत होतं। शहरातील वातावरण अतिशय चांगल्या प्रकारचं आहे, त्यामुळे भारतीय जनता पार्टीने देखील सौहार्दपूर्ण पद्धतीने शहरामध्ये काम करावं अशा प्रकारची सूचना श्री हनुमंत जगदाळे यांनी केली आहे। सर्वजण एकत्रितपणे संवाद साधून महासभेच्या अगोदर गटनेत्यांच्या बैठकीमध्ये चर्चा झाल्याप्रमाणे सर्वजण वागलेले आहेत। चर्चेच्या व्यतिरिक्त कुणीही कोणताही निर्णय घेतलेला नाही। त्यामुळं निश्चितच आता सन्माननीय गटनेते पवन कदम साहेब यांनी सांगितलेलं आहे की या संदर्भात नेतृत्वाशी चर्चा झालेली आहे आणि तो विषय संपलेला आहे। एकत्रितपणे हातात हात घालून काम करण्याची भूमिका आमची पहिल्यापासूनच आहे आणि सर्वांची असावी ही अपेक्षा। राष्ट्रगीताचा अपमान झाला म्हणून राष्ट्रगीताचा अपमान कसा होऊ शकतो? आजपर्यंतच्या संकेतामध्ये आहेत महासभेचं कामकाज संपलं की आपल्याला राष्ट्रगीत म्हटलं जातं आणि राष्ट्रगीत काय दोन सदस्यांनी नाही म्हटलेलं। ज्या दोन सदस्यांचा उल्लेख केला, राष्ट्रगीत दोन सदस्यांनी म्हटलं आणि बाकी सदस्यांनी म्हटलं असं नाही, संपूर्ण सभागृहाने म्हटलं आणि त्यामध्ये ज्यांनी तक्रार केली त्यांनी सुद्धा राष्ट्रगीत म्हटलेलं आहे। अवमान कुणाचा झाला? त्यामुळं तो विषय राजकीय विषय आहे आणि तो विषय आता गटनेत्यांनी सांगितल्याप्रमाणे वरिष्ठ राव संपलेला आहे। शहराच्या विकासाच्या दृष्टीने सर्वांनी एकत्रित काम करावं असं आम्ही आज आवाहन